नमस्कार मैत्रिणींनो. घरातल्या प्रत्येक महिलेला जेवण बनवण्यासाठी, साफसफाईसाठी, कर्तव्य पूर्ण करण्यासाठी राबावं लागतं. कामाच्या नादात स्वयंपाकघरात किती वेळ जातोय याची कल्पनाही नसते. स्वयंपाकघरातील कामं न संपणारी असली तरी काही टिप्स वापरून तुम्ही ती सोपी करू शकतात. हे हॅक्स तुम्हाला तुमची स्वयंपाकघरातील कामं लवकर आणि उत्तम प्रकारे पूर्ण करण्यात मदत करतील. जर तुम्ही कामाला जात असाल आणि सकाळी स्वयंपाक करणे थोडे कठीण वाटत असेल, तर भाज्यांचे वाटण, आलं, लसूण, मिरची, कांद्याची पेस्ट आधीच बनवून ठेवा. या पेस्ट 2 आठवडे फ्रीजमध्ये फ्रेश राहतात, जेणेकरून झटपट रोजच्या भाज्यांमध्ये या पेस्ट वापरता येतील. अनेक वेळा कोफ्ता किंवा मंचुरियन बॉल्स वगैरे बनवताना ते मोकळे होतात. अशा वेळी तुम्ही जी काही भाजी वापरायची आहे ती किसून घ्या. ती किसल्यावर लगेच त्यात मसाले घालू नका. त्याऐवजी त्यात मीठ घालून 15 मिनिटे ठेवा. यानंतर भाज्यांमध्ये पाणी येईल, म्हणजेच भाज्यांना पाणी सुटेल. सुटलेलं पाणी भाज्या पिळून काढून घ्या. त्यानंतर कोफ्ते बनवा. बऱ्याच वेळा दह्याची कढी फाटते, व्यवस्थित बनत नाही. कढी उकळल्यावर मीठ घातलं तरी कढी फाटलेली दिसते. अशा वेळी तुम्ही कढीचा गॅस बंद केल्यानंतरच मीठ टाकायचे आहे. दह्याची कढी चांगली शिजवून घ्या, म्हणजे त्यातील बेसन देखील चांगलं शिजले जाईल. नंतर गॅस बंद करून मग मीठ घाला. चपाती शिजल्यानंतर काही वेळाने कडक होऊ लागतात. अनेकदा अशा चपात्या खायला आवडत नाही. अशा स्थितीत पीठ मळताना लक्षात ठेवा की तुम्ही पाणी आणि थोडे दूध मिसळून पीठ मळून घ्या. असे केल्याने चपाती कधीच कडक होणार नाही आणि कित्येक तास मऊ राहील. पुलाव किंवा बिर्याणी प्रेशर कुकरमध्ये बनवली तर अनेकदा तांदूळ चिकटून राहतो आणि फुलत नाही. अशा स्थितीत बनवण्याच्या पद्धतीत थोडा बदल करावा लागेल. सर्वप्रथम कुकरमध्ये भाज्या परतून घेतल्यावर त्यात तांदूळ घालून परतून घ्या. नंतर पाणी घाला आणि नंतर त्यात 1 चमचा लिंबाचा रस घाला. याने तुमचा पुलाव किंवा बिर्याणी छान फुलून जाईल. कुकरमधील भात जळाला आणि तुम्हाला भीती वाटत असेल की शिजवलेल्या भाताला जळण्याचा वास येईल, तर भात एका प्लेटमध्ये ठेवून नंतर पंख्याखाली ठेवा. असे केल्याने भाताचा जळालेला वास फक्त 2 ते 3 मिनिटात निघून जाईल. भांडी बदलून तांदूळ हवेत ठेवला नाही तर हा वास तसाच राहील. दही घट्ट करण्यासाठी कोमट दुधात दही घालताना त्यात हिरव्या मिरचीचे देठ टाका. हे दही घट्ट होण्यास मदत करते. टिप्स आवडल्या असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका.